श्री स्वामी समर्थ ताईदादांनो, तर या आपल्या सिम्बॉलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे आलो. तर चला, आपण अक्कलकोट दर्शनला आलो. तर या अक्कलकोट दर्शन तुम्ही पण घ्या स्वामी महाराजांचं. तर चला सुरू करू या ब्लॉगमध्ये. ताईदादांना तुम्हाला अक्कलकोटमध्ये आणि या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे हॉटेल आहे आणि इथे आम्ही थांबलेलो आहे. इथला बाहेरचा जो नजारा आहे तो खूप सुंदर आणि हिरवगार, आणि या पावसाळ्यामध्ये फिरण्याचा काही वेगळाच आनंद असतो. तर तुम्ही बघू शकता, ह्या बाहेरचा जो लुक आहे तो इतका सुंदर आहे की तो बघताक्षणी तुम्हाला आवडेलच. कारण तो तुम्ही बघू शकता की असं म्हणजे गावातलं फिलिंग जसं असतो, गावातला फील जसा असतो तसं ते डेकोरेशन केलेलं आहे. ते तुम्हाला मी जवळून दाखवेलच. त्यानंतर आपण कुठे फिरलो आणि अक्कलकोटला जायला किती वेळ लागतो, कुठून जायचं, या सगळ्या गोष्टीचा आपण सविस्तर माहिती घेऊयाच. पण त्यापुढे आपण हे काही नजारा बघू आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन इतर गोष्टी पण बघू. म्हणजेच प्रथम कुठलं दर्शन करायचं, त्यानंतर कुठे जायचं आणि सगळ्या काही गोष्टी. तर हे बघा, बैलजोडी आहे तिथे, अशी बंडी वगैरे टाकून, म्हणजे आता आमच्या भाषेत तर बंडीच म्हणतात, तुमच्या इथे माहीत नाही. आणि त्यानंतर तो जो छोट्या पिल्लांचा बकऱ्यांचा नजारा आहे. त्यानंतर समोर गेलो, कारण की इथे आमची ट्रॅव्हल्स थांबलेली होती त्याच्यामुळे. तर आता हे आम्ही वटवृक्षाच्या बाजूला जे खूप लोक फोटो काढतात, जर इतर तुम्ही बघितलं असेल तर तिथे आलो होतो. म्हणजेच आधी आम्ही वटवृक्षाचं दर्शन नाही घेतलं, जिथून स्वामी महाराज प्रकटले, म्हणजेच खंडोबाच्या मंदिरात थांबले होते असं म्हटलं जाते. तर तिथं आधी गेलो, तर वटवृक्षाला न जाता पण इथे आलो फोटो काढायला, जेणेकरून दर्शन पण होईल. पण ते काही गर्दी बघून ते शक्य झालं नाही. हा आजूबाजूचा परिसर आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, जेणेकरून आम्हाला कुठला ॲटो मिळेल आणि जाऊ शकतो आम्ही त्याप्रमाणे. त्यानंतर परत हे बघू शकता तुम्ही, हे जे स्वामी महाराज बाजूला उभे आहे तिथे भोजनगृह आहे, म्हणजे तुम्ही भोजनाचा लाभ पण घेऊ शकता तिथे. आणि परत आम्ही ॲटो करून खंडोबा मंदिराकडे निघालो, कारण खंडोबा मंदिर तुम्ही दर्शन अक्कलकोटचं घेत असाल तर खंडोबा मंदिरामध्ये आधी जायला पाहिजे, कारण की तिथे स्वामी महाराज प्रकटले होते. तसेच हे बघा, खंडोबा मंदिर आम्ही आत शिरलो. त्याचं खंडोबा मंदिराचं महत्त्व जे आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज वर्ष 1856 अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम याच ठिकाणी प्रगट झाले होते. त्यामुळे या स्थानाला आगमन स्थान असे म्हटले जातात. श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोट नगरीत आले तेव्हा सुरुवातीचे 3 दिवस याच खंडोबा मंदिरामध्ये राहिले होते. हे मंदिर अक्कलकोट बसस्थानकासमोरच आहे. अक्कलकोटची वारी करताना सर्वात आधी या मंदिराचे दर्शन घेऊन वारीची सुरुवात करण्याची प्रथा आहे. तर मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगत आहे, जी मी माहिती तुम्हाला आता सांगितलेली आहे तिथेच ती माहिती लिहिलेली आहे. चला मग, अक्कलकोटच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये मी नमस्कार केला आणि आत मंदिरात गेलो. आत मंदिराचाही नजारा तुम्हाला दाखवेल, कारण की यामध्ये कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला सविस्तर व्हिडिओ काढता आला आणि छान दर्शन पण करता आलं. ते तुम्हाला नंतर मी समोर सांगेलच, कारण की खंडोबा मंदिर हे प्रकट स्थान मानलं जातं, स्वामी समर्थाचं मानलं जातं नाही आहेच. म्हणजे इथे मोठा फोटो लावलेला आहे आणि स्वामीचं मी छान असं निहाळून बघत आहे की बघा, स्वामी मी शेवटी का होईना तुमच्या दर्शनाला आलीच. मग मी इथे फुल अर्पण केलं आणि त्यानंतर अन्नपूर्णाच्या मातेच्या म्हणजे रूपात स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं होतं, ते पण मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर तो पण फोटो इथे लावलेला होता आणि त्याचबरोबर तो फोटो मी त्याला पण फुल अर्पण केलं आणि मी त्यांचं सांगत होती, तर ते काही व्हिडिओ आला नव्हता. त्यानंतर बघा, हे खंडोबा मंदिराचं आहे. इथे स्वामीच्या पादुका आहे असं म्हटलं जाते. त्यानंतर म्हणजे स्वामी महाराजांचा जो वर फोटो आहे त्याच्या खाली त्या पादुका आहे. त्यानंतर इथे खंडोबाची मूर्त, म्हणजेच अशी मूर्त आहे त्रिमूर्त, त्यांच्यावर फूल अर्पण, हळद कुंकू अर्पण करून त्यांना चांगला असा मी नमस्कार करून घेतला आणि त्यांच्या अवतीभोवती एक फेरी मारून घेतली. आता हे तुम्ही मागे जे फोटो बघत असाल ते खूप जुने फोटो आहे. म्हणजेच खंडोबाच्या मंदिरामध्ये स्वामी कसे राहिले, विठ्ठलाची फोटो आहे. परत तुम्हाला खंडोबा मंदिरामध्ये जुन्या काळचा फोटो
पण लावलेला आहे. जर तुम्ही अक्कलकोटला आलं तर प्रथम तुम्ही इथे दर्शन घेतलं पाहिजे. तर त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन मी परत एकदा मंदिराला परत फेरी मारून घेतली आणि आता आपल्याला जायचं आहे समाधी मंदिराकडे. समाधी मंदिर म्हणजे चोळप्पा मंदिर, हे आपलं दुसरं स्थान आहे की जे आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. समाधी मंदिर म्हणजे चोळप्पा मंदिर म्हणजे चोळप्पा महाराजांचा वाडा, ज्यामध्ये स्वामींनी 21 वर्ष पूर्ण केली आणि 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर चोळप्पा मंदिरामध्ये भजन सुरू होतं आणि आत आलो आम्ही. हे मंदिराच्या आतमधलं भजन आहे जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे चोळप्पा मंदिराचं समाधी मठ आहे. समाधी मठ, चला आपण थोडीशी माहिती घेऊया याबद्दल. त्याची स्थापना महाराजांनी वरती केली आणि स्वतः खाली बसले. समोर चांदीचा मुकुट आहे, त्याच्या खाली महाराजांचा देह आहे. साक्षात पद्मासनातील स्वामी विराजमान आहे. मंदिर तुम्ही बांधू शकता, आम्ही बांधू शकतो. समाधी ही एकमेव असते म्हणून या स्थानाचं महात्म्य आहे. या स्वामींच्या मूळ पादुका आणि समाधीला येणाऱ्या आज गुरुवारच्या मुहूर्तावर येणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त जर काय अभिषेक पूजा आणि त्यांना सेवेची देणगी दिली तर बायको शंकराच्या त्यांना सेवेची देणगी देखील टेबलावर लावल्या आणि चोळप्पा महाराजांची ही 6वी पिढी. बोला अवधूत चिंतन श्री सिंगल लेडीज पटपट दर्शन घ्या, सगळ्यांचं दर्शन होईल. मध्ये कोणी घुसू नका. चला बोला आहे नंबर माझ्या. चोळप्पा महाराजांच्या मंदिराचा वाडा म्हणजेच तिथलं समाधी मठाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही ते गुरु मंदिर यांच्याकडे निघालो. तुम्हाला सांगते, चोळप्पा महाराज हे स्वामीचे विस्मित भक्त होते. खंडोबा मंदिरातील वास्तव्यानंतर स्वामीचा मोठा काळ ह्या वाड्यातील व्यवस्थित झाला. जेव्हा खंडोबा मंदिरात स्वामींनी पोलिसांनी विचारले की तेव्हा स्वामीच्या मुखातून मेरा चलो मुझे लेने आएगा हे शब्द निघाले. दुसऱ्या दिवशी चोळप्पा महाराज स्वामींना आपल्या घरी घेऊन आले. या ऐतिहासिक वाड्यात स्वामीची तळाळलेल्या अनेक वस्तू आजही जतन करून ठेवल्या आहे. हे गुरु मंदिर आहे म्हणजेच बाळप्पांचं घर. आता बाळप्पाच्या घराची माहिती आपण सांगतोच. म्हणजे बाळप्पा मठ हे का म्हटलं जातं, कारण की इथे स्वामी स्वतः विराजमान होते आणि त्यांच्या पादुका पण आहे. तर स्वामी अत्यंत प्रिय आणि प्रधान शिष्य म्हणजे बाळप्पा महाराज हे समाधी स्थान आहे. त्यांनी स्थापन केलेले गुरु मंदिर असेही म्हटलं जातात. त्यानंतर स्वामी समर्थाच्या निर्णयानंतर बाळप्पा महाराजांनी स्वामीच्या मूळ चिन्मय पादुका घेऊन आपल्या मठाची स्थापना केली. या मठाच्या फरशीवर आजही स्वामीच्या पायाचे मूळ ठसे म्हणजे पाहुलखुणा उमटलेल्या आहे. तसेच स्वामीचे पलंग आणि 1872 मध्ये कोट्या कॅमेऱ्याने काढलेले स्वामीचे एकमेव मूळ छायाचित्र या गुरुमंदिरात जतन केलेले आहे. तर चला आपण नाही का तुम्हाला जिथे क्रॉस केलेला आहे म्हणजेच असं चिन्ह दाखवलेलं आहे, तिथे स्वामी महाराजांचे पाय उमटलेले आहेत ते तुम्हाला मी समोर दाखवतेच. त्यावर मी फूल ठेवलेलं आहे आणि असं बघा, हात स्पर्श करून घेतल्यानं मन किती शांत वाटते. कारण की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की मला किती छान वाटलं स्वामी महाराजांचा हा पाय ठसा उमटलेला बघून. त्यानंतर स्वामी महाराजांची जी छान अशी आरती झाली, पालखी निघाली, ती पण तुम्हाला दाखवेलच. आणि हे बघा बाळप्पा महाराजांचं मठ, म्हणजे हे सर्वप्रथम मठ आहे जे स्थापन झालं होतं. तर चला आपण ही आरती झाली की परत आपण पुढे काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर मी काही स्वामीचे पायाचे ठसे हे दाखवेन समोरच. तर चला मग आपण वेळ न घालवता पुढे सरकूया.
त्यानंतर ही आरती कमीत कमी 1 ते 1.5 तास अशी सुरू राहते, कारण की कंटिन्यूमध्ये, आणि ती आरती संपल्यावरच 8 वाजता आपल्याला दर्शन होते. हे बाळप्पा महाराज आहे आणि बाळप्पा महाराज च्या ठिकाणी स्वामीही राहिले पण, आणि त्यांना पादुका पण दिल्या आणि पादुका स्थापन इथे केल्या. हे जे तुम्हाला दृश्य दिसत आहे ते स्वामीचं आसन होतं, ते पण मी तुम्हाला समोर दाखवेल. हे 1-1.5 तास आरती झाल्यानंतर आपल्याला 5-10 फेऱ्या मारून मठाभोवती पालखी निघते. ती कमीत कमी पालखी ही 5 फेऱ्यांची असते आणि 5 फेऱ्या झाल्यानंतर असे लाईनीत उभे राहून त्या पालखीची आपण दर्शन घेतो. हे बघू शकता. आता ही पालखी उठलेली आहे. ती फेऱ्या मारून स्वामीची आरती म्हणून हे जे म्हणजे ते काय बोलतात, गृहस्थ जे उभे आहेत, जे चेअरवर बसले आहेत, ते त्यांच्या पिढीमधले आहे, म्हणजे बाळप्पा महाराजांच्या पिढीमधले आहे. ते रोज त्यांच्या आरती करून घेतात या लोकांकडून. त्यांचे काही असे ठराविक पुजारी म्हणजे त्यांचे माणसं आहे. आणि त्यानंतर ते समोर जाऊन आपण 5 फेऱ्या झाले की प्रत्येकाने दर्शन घ्यायचं असतं. त्यानंतर हे बघा, आतमध्ये स्वामी विराजमान आहे. ते त्यांच्या पिढीमधले हे जे चेअरवर बसलेले त्यांचे गृहस्थ म्हणजे वृद्ध आहे ते वयाने, पण ते सर्व आरती वगैरे सगळ्या गोष्टी ते करून घेतात. चला तर आपण पुढे बघू. स्वामीची अशी पालखी 5 फेऱ्यांमध्ये निघते, ती बघू शकता तुम्ही. आणि ती 5 फेरे झाल्यानंतरच आपल्याला दर्शन होईल त्या मंदिराचं आणि त्या पालखीचं पण. ते सर्व भाविक म्हणजे जे दुरून दुरून आलेले ते उभे आहे दर्शनासाठी. आणि त्या पालखीचा मला तर ते बघून इतकं छान आणि प्रसन्न वाटलं. तर तसेच आपले स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे रूप आहे, म्हणजे दत्ताचाच अवतार मानतो. गांगणापूरमध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजापुढे कर्दळी वनातून स्वामी समर्थाच्या स्वरूपात प्रकट झाले, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. स्वामींनी स्वतः अनेक वेळा आपल्या दिव्य लीलेतून आपणच दत्त स्वरूप असल्याचे भक्तांना दाखवून दिलेले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन स्वामींनी भक्तांना दिलेले आहे. स्वामी समर्थाचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य केवळ एक संवाद नसून कोट्यवधी भक्तांसाठी संकटाच्या वेळी जगण्याचे आणि लढण्याचे बळ देणारे महामंत्र आहे. हे वचन भक्तांना मानसिक शांतता देते, कोणत्याही संकटाचा सामना करण्याची प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तसेच स्वामीच्या दरबारात राजा, रंक, गरीब, श्रीमंत, ऊच नीच असा कोणताही भेदभाव नसतो. जातपात असं कुठलंही नसतात. आधी त्यानंतर बघा, सगळेजण असे बसलेले आहे. समाजातील कर्मंट जाती व्यथेवर प्रहार केलेला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा सर्वच धर्मांच्या लोकांना जवळ घेतलेले आहे आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे असे स्वामीने शिकवलेले आहे. स्वामी समर्थांना भक्त वत्सलही म्हटले जाते. तो भक्त अनन्य भावाने स्वामीच्या शरण जातो. त्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात. अक्कलकोटमध्ये वास्तव्य असताना त्यांनी अनेक असे आजार बरे केले, गरिबांचे दारिद्र्य दूर केले, मृत्यूच्या दारातून भक्तांना परत आणण्याचा लीला त्यांनी दाखवल्या. आजही त्यांना केवळ नामस्मरणाने लोकांचे संकट दूर होतात. हा भक्तांचा जिवंत अनुभव आहे. तसेच स्वामी भक्तांना कधीही कठीण कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा मार्ग दाखवलेला नाही. त्यांनी नेहमीच कर्म करत राहा आणि ईश्वराजवळ अढळ विश्वास ठेवा असा सल्ला दिला आहे. आळशी माणसाचे तोंड पाहून नका असे सांगून त्यांनी माणसाला सदैव कार्यरत उद्योगी राहण्याचा संदेश दिला आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ या षष्ठात्री मंत्राचा जप करण्याचा मार्ग दाखवला आहे. हा मंत्र अतिशय सोपा व प्रचंड ऊर्जा देणारा आहे. या नामाच्या जपाने मनातील नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये सुख शांती नांदते असे म्हटले जातात. तर हे तुम्ही बघू शकता. अंबा मातेच्याही रूपात स्वामींनी दर्शन दिलेले आहे. तुम्हाला मी इथे दाखवते. स्वामीचं रूप आणि अंबा मातेचा अवतार असं स्वामींनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे त्या काळी. तर त्याचं हे मागे फोटो ठेवलेला आहे आणि समोर स्वामीची अशी अंबा मातेच्या रूपामध्ये मूर्ती आहे. तर त्याचं पण दर्शन घेतलेलं आहे. ही मूर्ती ही बाळप्पा मठ म्हणजेच गुरुमंदिर असं म्हटलं जाते.
त्या ठिकाणी हे वास्तव्य आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया स्वामीचं सर्व म्हणजेच नीटनेटकं. हे बघा, बाळप्पानी जे चेअरवर ठेवले ते बाळप्पा महाराजांचे फोटो आहे. त्यानंतर हा मूळ फोटो आहे कोटक कंपनीने काढलेला आणि यामध्ये बाळप्पा महाराज, चोडप्पा महाराज, सुंदराबाई असे सर्व स्वामीच्या अवतीभवती आहे. जर तुम्ही बघायचं असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे. त्यानंतर हे बघा, जिथे जिथे जे पांढरे यांनी कोरलेले आहे ते स्वामी महाराजांच्या पायांचे ठसे उमटलेले आहे बघा. तर तिथे तर माझा पाय पडला होता, तर त्यांनी सांगितलं की इथे स्वामी महाराजांचा पाय आहे. तर मी परत गेले आणि नमस्कार करून आली, म्हणजे चुकून माझा पाय पडला. तर त्याच्यासाठी. आणि हे आसन आहे स्वामी महाराजांचं त्या काळचं. या पोझिशनमध्ये म्हणजे जे फोटो दिसत आहे ना, त्या पोझिशनमध्ये महाराज या आसनावर बसायचे. तर हे आसन, ते बेडशीट सगळं आहे. हे बघा, हे चोडप्पा महाराजांचं मठ. मी तुम्हाला संपूर्ण मठाचं छायाचित्र तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवलेला आहे. परत तुम्हाला इथे छोटे छोटे असे स्पष्ट दिसणार नाही, जर तुम्ही जाल तर तुम्ही बघायलाच. हे बघू शकता स्वामी महाराजांचे पाय जिथे ठसे उमटलेले आहे ते तुम्ही बघू शकतालच. आणि बघा, हे परत स्वामी महाराजांचे फोटो, ज्या अवस्थेत ते बसायचे, ज्या आसनावर ते बसायचे ते. आणि यानंतर त्या आतमध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे जिथे पूजा केली जाते आणि आपल्याला दर्शन घेण्यासाठी संधी दिली जाते. तर प्रत्येकाने एक एक करून त्या स्वामी महाराजांच्या नतमस्तक होऊन सगळ्यांनी नमस्कार केला आहे, दर्शन केलं आहे. आणि हे बघा, ते त्यांचं आसन. आता 7-8 वाजता त्यांना जाडी लावलेली जाते, म्हणजेच ही काय बोलतात त्याला, ते जे आपण झोपतो त्यांना जी जाडी आहे ती लावून व्यवस्थित करून स्वामी महाराज जिथे विराजमान होते, ज्या निद्र अवस्थेत जायचे त्या बेडवर सगळं आपलं या अवस्थेत ते बसायचे. तर ते सर्व ठेवलेलं आहे व्यवस्थित. आता परत आपण वटवृक्षाकडे जाऊया. वटवृक्षाचे महत्त्व, जिथे स्वामी ध्यान करायचे, जिथे स्वामी लोकांना सांगायचे, आपले निवारण करायचे, किंवा स्वामी त्या वटवृक्षाजवळ बाळप्पा महाराजाचं गुरु मंदिर यांचं पूर्ण दर्शन मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. म्हणजेच बाळप्पा महाराज यांचं पूर्ण हे घर होतं, त्याला त्यांनी मठ केलं. हे बघू शकता, ते आसनावर याच्यामध्ये बसायची, या अवस्थेमध्ये बसायची. तर या संपूर्ण बाळप्पा मठांची आपण सविस्तर छायाचित्र बघितलेली आहे. परत स्वामीचे पायाचे ठसे उमटलेले आहे ते बघितलेले आहे. परत त्यांचा दुर्मिळ फोटो बघितला आहे, जो कोटक कंपनीनं सर्वप्रथम काढलेला आहे. त्याचनंतर स्वामी कुठे बसायचे, कुठे विराजमान, कुठे शांती आणि निद्रा अवस्थेत जायचे, हे सुद्धा स्वामी महाराजांचं आपण बघितले आहे. त्यांचे जुने फोटो आणि सगळ्या गोष्टी बाळप्पा म्हणजेच बाळप्पा मठ म्हणजे त्याला गुरु मंदिर म्हणते. जर तुम्ही अक्कलकोटला आला तर इथे दर्शन करून घ्यायचेच. आणि ते कसं यायचं, कुठे यायचं, हे तुम्हाला मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये जाईल की किती वेळ लागतो, किती खर्च लागतो आणि कशा पद्धतीने. तर चला मग आता आपण समोर जाऊया आपण वटवृक्षाकडे. तर तुम्हाला हे एक एक स्वामी महाराजाचे फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणजेच प्रयत्न करता की पुरेपूर ती माहिती, पुरेपूर ते दर्शन तुम्हाला तुमच्या प्रत्येकाचं जाणं होत नाही, तर या व्हिडिओमार्फत स्वामीचं दर्शन झालं पाहिजे. स्वामी कुठे कुठे वास्तव्यात होते हे तुम्हाला कळलं पाहिजे. स्वामीची ओळ, स्वामीची महिमा, स्वामीची लीला तुम्हाला जाणून घेण्याची एक संधी किंवा तुम्हाला एक मनशांती भेटली पाहिजे, हेच आपलं एक उद्देश आहे. त्यानंतर आपण हे बघा, हे आहे जो भुजंग आहे, स्वामीची मूर्ती आहे ते आहे, त्यावर आपण दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेतल्यानंतर नमस्कार करून घेतलेला आहे. हा बघा पादुका स्वामी महाराजांच्या पादुका, त्याच्यावर नतमस्तक होऊन स्वामींना सर्वांना सुखी ठेव स्वामी, हेच आपलं एक मागणं आहे. आणि स्वामी तुम्ही घराघरात पोहोचले पाहिजे, लोकांचा फायदा यासाठी झाला पाहिजे की आज संकट खूप आहे तर त्यामधून निघले पाहिजे, प्रत्येकांचं संकटावर मात दिला पाहिजे. हे आतील भागातलं दृश्य आहे. आत
कोणाला जाण्याची परवानगी नाही. त्यानंतर आता आपण वटवृक्षाकडे जाऊ आणि आपण वटवृक्षाचे पण दर्शन घेऊ. आता त्यामध्ये पण खूप अशी गर्दी होती, त्यामुळे असं सविस्तर सांगता येणार नाही, पण तुम्हाला होईल तितकी माहिती मी देईल. त्यानंतर वटवृक्षामध्ये आम्ही सायंकाळी आलो. हे बघा, हे छान असं स्वामी महाराजांचं आज गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही छान असं दृश्य स्वामी महाराजांचं घेतलं या व्हिडिओमध्ये. त्यानंतर फोटो काढले, काही व्हिडिओ काढले. स्वामी महाराज साथीला असावं, नेहमी सदैव आपल्या पाठीशी असावं, हेच आपलं एक सदैव स्वामी महाराजांच्या चरणी आपल्या मनातली तळमळ आहे आणि स्वामी महाराज घराघरात पोचले पाहिजे. परत आम्ही आत गेलो, कारण वटवृक्षाला जाताना तुम्हाला जर माहीतच असेल की ह्या श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ याच प्रवेशद्वारामधून आत जावं लागतं. तर चला मग आता आम्ही आत शिरलो आणि परत मी हा व्हिडिओ तुम्हाला जर आडवा दिसत असेल तर तो उभा काढला होता, पण मी तो असा घेतला. तर चला ह्या वटवृक्षाचं आपण एक थोडक्यात माहिती सांगूया. किंवा हे वटवृक्ष म्हणजे स्वामी महाराज इथे ध्यान करायचे. आलं का लक्षात? श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष वडाचे झाड नसून हे केवळ वृक्ष नसून हे स्वामी समर्थ महाराजांचा अखंड आध्यात्मिक उपस्थितीचे आणि त्यांचा दिव्य लीला आणि अंतिम वास्तव्याचे सर्वात पवित्र आणि मुख्य केंद्र मानले जाते. तसेच स्वामी महाराजांनी आपल्या 22 वर्षाचा प्रदीर्घ वास्तव्याचे याच वृक्षाच्या आपल्या मुख्य निवासस्थान बनवलेले आहे. तसेच 1856 अक्कलकोट झाल्यानंतर काही काळ खंडोबा मंदिरात त्यांनी भक्तांच्या वाड्यात राहून समर्थ श्री स्वामी समर्थ या वटवृक्षाखाली विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी देह ठेवेपर्यंत या वृक्षाचा आसरा सोडला नाही. म्हणून आज वटवृक्षाचं महत्त्व खूप आहे आणि त्यांना पण आपण खूप वटवृक्षाला खूप मानलं जातं. इथली आध्यात्मिकता खूप जागृत आहे. पूर्वी वटवृक्ष कर्जकाळ, कुलकर्णी, वासनिक आणि सरदेशमुख यांच्या वडांच्या मधोमध एक मोकळ्या परिसरात होता. तेथे देवी काडीचा धागा आणि एक लहान ओढा वाहत असे. स्वामी निष्काम सेवक ज्योतिबा पांडे यांनी वटवृक्षाच्या मागे स्वामीसाठी एक छोटीशी छप्पर वजाकुंडी बांधली होती, जिथे स्वामी विश्राम करायचे. आज या जागी भव्य वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर असे उभे केले. जर तुम्हाला इथे भोजनाला यायचं असेल तर ही ऑनलाईन महासेवा प्रसाद आहे, जे तुम्ही स्वामी समर्थ वेबसाईटवर बुकिंग करू शकता. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही इथून बुकिंग करून त्याचा महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. त्यानंतरच वटवृक्षाच्या समोरच त्या परिसरामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथले पण आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि हा वटवृक्ष म्हणजे स्वामीचा थेट दरबार होता, म्हणजे इथेच येऊन स्वामीचं प्रश्न उत्तरे सोडवले जात असते. राजा महाराजापासून गोरगरिबापासून शेतकऱ्यापासून तर स्वामीच्या दर्शनाला यायचे. ह्या झाडाखाली स्वामीच्या दर्शनाला यायचे. स्वामी भक्तांनी दिलेला प्रसिद्ध मंत्र, अभय मंत्र, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हाच होता. या वडाच्या छायेत गुंजला आहे, म्हणजेच भिवू नको मी पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, हा जो मंत्र आहे हा वडाच्या झाडाखाली गुंजलेला आहे असं मानल्या जातात. हे तुळजाभवानीचं रूप आहे. त्याभोवती अजून काही असं छायाचित्र आहे जे मी तुम्हाला दाखवेलच. हा वृक्ष स्वामीच्या ध्यानाचा आणि त्यांच्या तपश्चर्याचा साक्षीदार आहे. आजही या वटवृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्यास किंवा या छायेत ध्यान धरल्यास मनाला प्रचंड शांतता आणि स्वामीच्या अस्तित्वाची अनुभूती येते, या लाखो भाविकांचा विश्वास आहे. तसेच 30 एप्रिल 1878 रोजी स्वामी महाराजांनी याच वटवृक्षाच्या साक्षीने आपला अवतार कार्य संपवण्याचा, महासमाधीचा घेण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तीर्थक्षेत्रात या वटवृक्षाच्या गाभाऱ्या इतकेच पवित्र मानले जाते. प्रत्येक भाविक इथे आल्यावर या वृक्षाचा मनोभावे वंदन करतो. असं म्हटलं जातं की वटवृक्षाच्या झाडाखालून जो दर्शन घेऊन जातो, जो समाधी मठापर्यंत पोचत नाही त्याचे कर्म पूर्ण होत नाही. जो समाधी मठापर्यंत दर्शन घेतो जाऊन तर त्याचे कर्म पूर्ण होतात असं मानलं जातात. म्हणून तुम्ही श्री अक्कलकोट इथे या, स्वामी महाराजांचं दर्शन घ्या. तुम्हाला चांगलं आणि मन
प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला सगळी चांगली दिशा मिळेल. तर हा होता अक्कलकोटचा प्रवास, हा होता अक्कलकोट महाराजाचं दर्शन. तर चला आता आपण परतीला दुसऱ्या गांगनापूर इथे जाऊ. हा व्हिडिओ कसा वाटला ताईदादांना तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू.